हॉल 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 चेक वन हॉल हॉल मित्रांनो हॅलो आवाज आहे ना मोदी बुवांचा आवाज आहे ना मला ब्लरिंग येत होता ब्लरिंग हे बरं इकडं ब्लर येत होता ब्लर ते त्यांनी सुंदर सर एवढ्या वर्षात शाहिरांनी आवाज करा आणि आउटला आवाज सोडा आउटला नाही झाला पोरांचा आवाज आउटला ह्यांचा थोडा कमी करा आउटला मगाशी मला सांगितलं ते तुम्हाला सांगतो आणि एवढे वर्ष शक्तिपुरा केला जीवन भावांसोबत अनेक कार्यक्रम झाले मित्रांनो पण आजचा कार्यक्रम जीवन भावाने अतिशय सुंदर केला टाळ्या होत्या त्यांच्यासाठी आता हा फरक कुठला आहे ब्रँडचा फरक आहे का काय मला माहिती नाही काल तारखाने तोडली त्यांनी कोणाची मला काय माहिती नाही पण सचिन बुवा आल्यावर आजचा कार्यक्रम बुवाने खरोखर सुंदर केलाय खरोखर मी म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या तर थोडस सामना आहे सामन्याप्रमाणे व्हायला पाहिजे आहे का नाही बाकीचं काही गोष्टी असतील ते कार्यक्रम संपल्याच्या नंतर सामना आहे सामन्याप्रमाणे होणार आणि म्हणून ते काय कळलं नाही माहितीये का तुम्हाला ऐका लगाएंगे कायदा विमाचा कायदा विमाचा दोन्ही कर जोडले मनी स्वर छेडले नाव धन्याचं ओठावर नाव धन्याचं ओठावर दिसे शोभून मंदिर बनराई कशाच्या काठावर म्हटलं काय माहिती बा मला शेवटपर्यंत अगदी चांगला ऐकत होतो कान अजून शार्प आहेत माझे परत आणखी 2-3 वेळा हात घातला म्हटलं काय माझ्याच कानात दोष आहे का काय नदीच्या म्हटलं कशा म्हटलं नदीच्या म्हटलं कसल्या काठावर असू द्या म्हणून मला ते कळलं नाही सुंदर स्थळ असं मध्ये मध्ये येत जा मला बरं वाटतं मित्रमंडळ हातीव गावकरवाडी 3-3:30 झाले तर मोजतोय नवतरुण मित्रमंडळ हातीव गावकरवाडी आहे का बघा कोण किती पाण्यात आहे कशाला अवकाश मापायचं कोण किती पाण्यात आहे कशाला अवकाश मापायचं जर ह्यानी नाही माझं गाणं कापायचं तर मी कशाला कापायचं 100 रुपये बक्षीस लावली होती 100 रुपये बक्षीस लावले होते ते मला म्हणतात ना जुन्या चाली शाहीर जुन्या चाली निश्चित आहेत अजरामर चाली आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओ काढून बघा तुम्ही चाल जुनी असेल विषय दरवेळेला शब्द नवीन दिले सचिन कदम म्हणतात हा गायले आजचा माझा झालाय पगार किती वेळा गायले शब्द नवीन आहेत प्रत्येक वेळेला आजची गवळण सुद्धा नवीन आहे आणि आत्मबोध करायला लावणारी गवळण आहे आई बहीण नाही काढायची मध्ये आई नाही बहीण नाही आणायची हे तुम्हाला येण्याला कळलं आत्मबोध करायला लावणारी गवळण आई बहीण नाही आणायची मध्ये अशी माझी गवळण होती तुम्हाला टोला होता म्हणून मी मुद्दाम तो घालायची शब्द काढला आणि आणायची नाही आई बहीण आहे सामना तुमचा नाही माझा आहे हा ह्याच्यात आई बहीण नाही आणायची साधा गर्भीदार आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे होता आणि म्हणून शायरांनी गण सुद्धा सुंदर गायलेला आहे ऐका परमेश्वर डाऊन होता नंतर आपण अर्ध्या तासात बारी करायचे वेळ भरपूर झालेला मला माहिती आहे का सुंदर स्तवन फक्त विनंती किंवा त्यांना सूचना एवढीच आहे रवळनाथाला तुम्ही स्तवन गायले मान्य आहे पण शेवटीला जुगाई जेव गाण्याचा अधिकार माझा आहे शक्तीवाला मी नको काय हा ऐका आणखीन गणामध्ये म्हणतात दारारी दा तिसरा कार्यक्रम अजून 5 आहेत बाकी ह्यांच्यात लांजात जाऊन करणार आहे काय बोलतात ते बघणार आहे दुसऱ्या बारीत लांजात जाणार आहे अग्रेवाल्य आमचा त्यांचा आहे साम बघीन तेव्हा म्हणून म्हणतो बघा तुझ्या पदस्पर्शाने फुलले माझे घर बहरून आला
माझा सुखी संसार असं म्हणायला पाहिजे. त्याने सुखी नाही टाकला शब्द मध्ये, तरी पण मी टाकलाय. माझा सुखी संसार रंग भराया याव्या गौरी नंदना तू गणराज. शक्तीवाला मी आहे, तुरेवाले तुम्ही आहात. बुवा तुम्ही गौराई आणलीत त्याच्यामध्ये मला निश्चितपणे मला त्याच्यात काहीच तुम्हाला म्हणणं नाही. फक्त बघा तुम्ही शंकराची बाजू म्हणताय, तुम्ही पुरुषाची बाजू म्हणताय, तुम्ही म्हणायला पाहिजे इथं शिवनंदना तू गणराज. गौरी नंदन म्हणायचा अधिकार माझा पटत असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. मी शक्तीवाला आहे, गौरी नंदन म्हणायचा अधिकार माझा. तुम्ही शिवनंदना म्हणा ना. बसताय ना मीटर मध्ये का नाही बसत? टाकू काय मीटर टॅक्सीचा यांच्या? नको आज नाही. आज खरोखर खरोखर आज सुंदरच बारीक केलेली आहे. आणि जीवन बुवा शाहीर सुद्धा चांगले आहेत. आवाज सुद्धा तुम्ही पाहिला सुंदर आवाज आहे आणि माणूस म्हणून पण चांगला आहे. आणि म्हणून देत नाही. दादानी मला फरमाईश दिली होती, विजय दादाने दिली होती, म्हणून बुवांच्या गाण्याला कटिंग देत नाही. फक्त चाल कशी गातोय ते ऐका. अक्कलकोट त्या तीर्थस्थळाला अक्कलकोट अहो त्या तीर्थस्थळाला एकदा जावे उपासनेला जीवनाया येईल अर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जीवनाया गवळण गातात बुवा. त्याच्या अगोदर एक दोन मुद्दे आहेत, थोडेसे घेतोय बघा. परत शीट डाऊन वर जरा 2 मिनिटं बघा. सुंदर गण यंदाचा आहे बुवांचा. आणि सन्मान्य राजवादा आमचे सचिनदादा साळवे आहेत, राजवादा आहेत, योगेश दादा कन्हावजे आहेत कालचे आयोजक. सुंदर बरीचशी लोक आहेत. दादांनी फरमाईश दिली. मित्रांनो बघा, म्हणजे बुवा कॉप्या करायच्या नाही. 13 तारखेला मी गण लांबोरे सोबत गायलाय. मी गायलाय गण, तोही तुम्हाला ऐकवतो. मी असं नाही म्हणत शब्द नाही चोरायचे. तुम्ही दुसरे टाका ना, लंबोदरच पाहिजे का? तुम्ही दुसरे टाका. मी गायलाय गण परवा. बुवांचा सुंदर गण आहे. काय तर होती तुझी होती मला हुरहुर, कधी सजेल माझं घर, आला बसून उंदरावर. तुझी होती मला हुरहुर, कधी सजेल माझं घर, आला बसून उंदरावर. ऐसा है शाहीर. आला बसून उंदरावर. आला वाजत गाजत गुलाल उधळीत, देव माझा लंबोदर. हे गाणं मी गायलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे. पुरावा आहे. असू द्या, मी नाही म्हणत. चला असू, तुम्ही गायले तर चांगलं. मी यंदाचं गाणं गायले. सचिनदादा साळवे माझे तुळसंतली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यंदाचं गाणं आहे माझं. येतो वर्षाने लंबोदर, माझं सुखानं भरलंय घर. शब्द तेच आहे. मग चोऱ्या नका करू ना बुवा.
तुम्ही एवढे चांगले आहात, एवढे गोरे कोमटे, अशी पप्पी घ्यावी शकते आणि तुम्ही असं नाही करायचं बाबा. आणि लांबोरे शायरांसोबत मी गायलेलं गण आहे. अरे तहानलेल्या या धरणीवर जेव्हा बरसेल श्रावण सर, मुशकावरती होऊन स्मर. उंदरावर म्हणतात, मुशकावर म्हटलं, एवढाच फरक आहे, शब्द माझेच आहे. जीवा भावाचा मैत्र भेटाया येणार, देव माझा लंबोदर. हे माझं लांबोरे बुवांशी गाणं. येतो वर्षाने लंबोदर, माझं सुखानं भरलंय घर, जमा झाला सारा परिवार. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे या करंबेळे कुटुंबावर, शिंदे कुटुंबावर. ज्यांचं गाणं गायलं साळवी कुटुंबावर. यंदाचं गाणं माझं युट्यूबला आहे, पण बघा चोऱ्या नाही करायच्या बुवा. तुम्ही चांगले शाहीर आहात खरोखर, आणि मनाळीचं साप आहात म्हणून. हा बघा, गवळण अतिशय सुंदर गायली बुवा. मला एवढ्या दिवसातल्या गवळणीमध्ये शायरांची आजची गवळण मला मनापासून भावली, आणि म्हणून तसंच त्याला मी उत्तर देणार आहे. गवळणीचं उत्तर देतोय, कसं आहे का. मी लढीवाळा गोकुळचा लाला. सुंदर शब्द आहे. जोही कोणी तुमचा कवी असेल किंवा तुम्ही काय मनात लिहिली असेल, जोही कोणी असेल त्याला हॅट्स ऑफ आहे, त्याला सलाम आहे. मी लढीवाळा अरे गोकुळचा लाला, प्रिय सखा मी तुझा मुरलीवाला. वचन दिले मला तू तोडू नको, युगे युगे साथ माझी सोडू नको. क्या एक नंबर गवळण, मला फार आवडली. तसंच उत्तर कसं आहे. तू गोकुळचा दादा, रमी अनयाची राधा. तू गोकुळचा दादा, मी अनयाची राधा. पण पुराण केला तू दिलेला वादा. 7व्या जन्मी वचन दिलं, रामाच्या अवतारी वचन दिलंस मला की तुझा मी होईल. झाला का राधेचा 8व्या जन्मी? नाही झाला. म्हणून म्हणतोय सुंदर गवळण आहे बुवा. सुंदर उत्तर ऐका, उत्तर पण भारी दिलंय. तू गोकुळचा दादा, मी अनयाची राधा. पुराण केला तू दिलेला वादा. प्रेमाचं नातं कधी मी तोडणार नाही, दिलेलं वचन कधी अरे मोडणार नाही. युगे युगे साथ तुझी सोडणार नाही, युगे साथ तुझी सोडणार नाही. आणि दिनेश दादा बंडागळे आहेत माझे मित्रमंडळी बरीचशी आहेत उपस्थित आहेत. मी गेले अनेक वर्ष सामना इथे पण मला रंगमंचावर गायला असेल. माझा प्रश्न पण कॉप्या करायच्या नाहीच्या आहेत. खेळूया सामना खऱ्या नीतीचा, आवाजातीचा, या रागाबाळ्याचे नाही कामना. माझा प्रश्न बदलायचा चिकवर कशाला कॉप्या नाही करायच्या. परत तोच घ्या काय
अरे बा असं मध्ये मध्ये येत जा म्हणजे मला बरा वाटतो. ऐका कारण का ते कालपासून पैसे बघतोय ते डोल्या वाले व्हायचं व्हायचं. आज पण काय आता कन्या कुठे आहे योगेश आता ऐका म्हणजे काय म्हणताय म्हणजे प्रेम आहे हे नातं आहे हे तुमचं नाही माझं हे कलाकारांचं नाही माय बापांचं फार वेगळं मित्रांनो आहे म्हणून ऐका बघा जास्त वेळ नाही बोला जास्त नाही त्रास करणार फक्त एकच मी इंजेक्शन आणला होता पण आज शाहिराने माझा सन्मान राखलाय मी त्यांचा सन्मान राखूनच मित्रांनो कार्यक्रम करतो आजचा दिवस बघा म्हणून म्हणतो रेकॉर्ड ब्रेक व चालतीच तुम्ही म्हणता ना चाली 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 अरे शब्द बघ नवीन प्रत्येक वेळेला नवीन विषय प्रत्येक वेळेला नवीन विषय देण्याचा नवीन शब्द देण्याचा प्रयत्न आहे. आजच माझा झालाय बघा किती वेळा गायलीचा पण नवीन विषय दिला आज पण तुम्हाला मती तारता येतो समजून घ्या फक्त तुम्ही काय म्हणताय का मारू नको उड्या तू कुठं पळशील गाड्या मारू नको उड्या कुठं पळशील गाड्या माझ्या दृष्टीस पडला सणारीच्या हा गरिबीत अर्थ आहे ह्याच्यात पण एक गरिबीत अर्थ आहे. माझे कार्यक्रम डेली पाहणारी जी लोक आहेत रोज पाहणारी लोक आहेत त्यांना हा कळेल की आता काय काय ज्या गोष्टी घडतात शक्तिसूर्यामध्ये बघा विषय कसा आणलाय तो मारू नको उड्या कुठं पडशील गड्या माझ्या दृष्टीच पडला सणारीच्या जरी लपलास आडला मोरीच्या जरी लपलास आड लांब बोरीच्या बोरीच्या झाडाच्या लांब जरी लपला असतास तरी हा समजेल विषय समजणाऱ्यांना हा हे रेकॉर्ड करून घ्या आणि हे उद्या टाका बरोबर 29 मिनिटं 29 सेकंदाची टाकून द्या उद्याला समजेल त्याला जायचंय त्याला ऐका मारून उड्या पळशील गाड्या माझ्या दृष्टीच पडला सणारीच्या माझ्या दृष्टीच पडला सणारीच्या जरी लपलास आडला मोरीच्या जरी लपलास आडला मोरीच्या नाही सोडणार मी तुझ मारीच्या
लोकांना पोहोचेल बरोबर, काय काळजी करू नका, दसऱ्यापर्यंत पोहोचेल, काळजी नसावी. महेंद्र जाधव मनसे कट्टर सैनिक, मनसे सैनिक, राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे म्हणतात. शायराने सुद्धा सुंदर गाणं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि प्रयत्न करतोय दादा फार मोठा. हा असं मध्ये मध्ये यायचं बरा वाटतो. बारी संपली आणि कुठे कुठे संगले बुवा, संगले इकडे या, गलगले कुठे संगले, या बारी संपली आहे आणि इथं आलेले आहेत बुवा संगले आमचे दिनेश संगले. बुवांच्या माध्यमातून 200 बुवा इकडे या लवकर. संगले बुवा पुढचं गाणं घ्यायचं अगोदर. हा घेतोय फरमाईश राजसाहेबांचं गाणं त्याच्या अगोदर. मित्रांनो शायरांनी बघा, तुम्ही म्हणता ना मला जुन्या चाली गातो, मग तुम्ही चाली जर घेताय त्या माझ्या जे गाणं राजसाहेबांचं गाणं त्याच्याबद्दल मी निश्चितपणे अप्रिशिएट आहे, मी मान्य करतो ते. चाल माझी सत्तेसाठी लगे लावल्यावरती असंच काहीतरी बोल. ठीक आहे बघा, मी यंदा माझं गाणं मी यंदा मॉडिफाय केलं. 3 नंतर असं माझं गाणं होतं, आपण सर्वांनी ऐकलं. काल मी त्या गाण्यावर 6,500 कमवले. 6,500 रुपये. पात्रेशेठ आले होते, बिकशेठ पात्रे. काल योगेश दादांच्या घरी कार्यक्रम केला. 6,500 रुपये. इकडे ऐकायचं आहे, फक्त अंतर आहे काका साहेब. खाल्लेल्या मिठाला साले बेईमान झाले, तुमच्या शिवसेनेचे याने 2 भाग केले, तरी सारी जनता साथही राज उद्धवाला देते. अहो आज बाळासाहेब तुमची साथी माझ्या झाले, आज बाळासाहेब साथी माझ्या झाले, आज बाळासाहेब तरी सारी जनता साथही राज उद्धवाला देते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते. हा बसा. किती किती आपलं हाती गावकरवाडी दत्त नवतरुण मित्र मंडळ. हा झालं 4-5 हजार झालं. उद्या काय बायका तुमच्या ठेवायच्या नाहीत. जर असं कुणाच्या बारीला गेलो तर एवढा काय करून आले. हा पाकिट सकाळी तपासल्यावर बघा आपापला तपासा. म्हणून हातीव दादांच्या माध्यमातून नवतरुण मित्र मंडळ खरोखर तुम्हाला लाख धन्यवाद मित्रांनो. हे प्रेम आहे मित्रांनो, हे प्रेम आणि हे असंच राहू द्या. पैसे नाही दिले तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. पुन्हा एकदा आले ना बघा, 4-5 हजार घेऊन गेलोय तुमच्याकडून. मला चांगली खात्री आहे. बघा विषय कसा, हिंदू धर्माचे महत्व त्यांनी आणून दिले ध्याना. विषय आलाय म्हणून देतो. हिंदू धर्माचे महत्व त्यांनी आणून दिले ध्याना, राजसाहेबांनी राखला मराठी हा बाणा.
बघा तुम्ही सांगाल तर घेतो, नाहीतर मग काय सांगता का? मला माहिती तुम्ही कंटाळणार नाही. बुवांना सुद्धा त्यांची फेरी आहे, किमान 15-20 मिनिटं त्यांनाही वारीला मिळायला पाहिजे. आज बोनेकर सुंदर कार्यक्रम केलाय, बोलण्यासारखं काही नाही. जे काय होईल ते परवा 3 तारखेला आग्रे हॉलला होईल, ते बघू, होईल तेव्हा होईल. आणि म्हणून काय म्हणते बघा, बदलच केला काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं सातीवंत शेतकरी. रेकॉर्ड करून न्या, रेकॉर्ड करून न्या. जे शेतकरी आहे, हा मी पण शेतकऱ्याचा आहे म्हणून घेतोय ना. सातीवंत शेतकरी शेतात नांगर धरी, शेताच्या बांधावरी बसून खाई कांदानी भाकरी. 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 हो सातीवंत शेतकरी शेतात नांगर धरी, जातीवंत शेतकऱ्याचा सुपुत्र आहे सर्वेश जाधव. मी पण शेतकऱ्याचा आहे, मी पण शेतकऱ्याचा आहे. म्हणून ना बघा, हे एक प्रेम आहे. म्हणून हे हृदयात हात खिशात हात घालायला लावतो ना, असे उगाच नाही. नवतरुण मित्र मंडळ, हा तुमचा बरोबर. आता तुम्ही सगळे माझ्या नजरेत बरोबर आहे. हा काय म्हणताय का? जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा त्याची करू नका निंदा, त्याची करू नका निंदा. जगाचा पोशिंदा त्याची करू नका निंदा. काळजी काय, मला काळजी काय 5 मिनिट अजून 5 आहे. जगाचा पोशिंदा त्याची करू नका निंदा, करू नका निंदा, त्याची करू नका निंदा. नवतरुण मित्र मंडळ 4:30 झालं. म्हणजे वाजले की तिथे सांगत नाही, पैसे सांगितले. टायमिंग बघा. शेती एकमेव धंदा जरी पिकली नाही औंधा.
आहेत बघा. वनिता करंबेळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नाती आणि नातू समीक्षा, अमिषा, संकेत, रोहन, सागर, शिवम, वैष्णवी यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस. 4.5 पूरक घेतलेत अगदी नवतरुण मित्रमंडळ. हा दादा तुम्हालाही. हा गावकरवाडी हा तुम्ही गावकर आहेत सगळे मला माहिती आहे आणि की 7-8 आहे अजूनपर्यंत. 4.5 झाले. हा त्यांची फरमाईश आहे कशी भेट घेऊन तुझी पांडुरंगा. माझे मित्र सचिन दादा साळवे आलेत या कार्यक्रमाला. त्यांची तुळसरीतली बरीचशी मंडळ आलेत. यंदाचं गाणं आहे माझं त्यांचं. ते फक्त संगीतबद्ध करणारे संगीतकार वाद्यकार सगळे इथेच आहेत. सागरनेच वाजवलंय ते गाणं. सागर माझा बँच मास्टर आहेत माझे. त्यानेच वाजवलंय ते गाणं संगीतबद्ध केलेलं आहे. घेऊया दादांचं एक गाणं. येतो वर्षाने लंबोदर. ऐका. येतो वर्षाने लंबोदर माझ सुखानं भरलंय घर. जमा होतो सारा परिवार तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे आमच्या कुटुंबावर. तुझ्या कृपेची छाया जीव होतो व्याकुळ. अरे तुझ्या आगमनाने घराचे झालं या गोकुळ. सुंदर विषय लिहिला. तुळसणी गाव धन्य आमचे जन्मस्थान. सचिन स्वप्नील बंधू नांदती कोण्या गोविंदान. काय विषय लिहिला. हा हे शब्द आहेत शब्द. त्या चाली देत नाही शाहीर. प्रत्येक वेळेला नवीन नवीन विषय देतो. याला सचिन बुवा म्हणतात. हे अप्रिशिएट करा थोडंसं मान्य करा ना. बाकी काही नाही. चाली मी जुन्या गातोय निश्चितपणे. म्हणून तुम्हाला 100 रुपये अजून घेऊन तयार आहेत आमचे संगीतकार. अजून 100 रुपये घेऊन बुवा घराची चाल दिला. संगीतकारांना विचारा तुमच्या काय आंडू गुंडू धांडा पाणी तुम्हाला पण नाही करायचं. तिचं गाणं गायला आहे त्याची चाल फक्त ते सांगितलंय तुम्हाला. जी ओरिजिनल आहे ना ती फक्त गाऊन मला दाखवा. म्हणून चला. कशी भेट घेऊ पर तुझी पांडुरंगा. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. निरोप हा माझा त्या विठोबाचा. निरोप हा माझा त्या विठोबाचा. निरोप हा माझा त्या विठोबाचा. तुझ्या दर्शनाला देवा कशाला कोरोनामध्ये लिहिलेलं गाणं आहे. अजून आहे लोकांच्या हृदयात. म्हणून म्हणतोय पुंडलिका परी यावे सत्वरी. त्या पुंडलिका परी तू यावे सत्वरी. सावळ्या हरी तू ये माझ्या घरी. सावळ्या हरी तू ये माझ्या घरी. सावळ्या हरी
रंगमंच मला पावलेला आहे.